एक महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा। शिरूर कासार तालुक्यातील 5 गावांनी ही मागणी केली आहे। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर खासदार करण्याची मागणीही करण्यात आली आहे। अन्यथा भाजपला मदत न करण्याचा या 5 ग्रामपंचायतींनी ठराव केलाय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, प्रणिता, खरं आहे हे पंकजा मुंडे जे आहे त्यांचं पुनर्वसन करा अशी मागणी आता समोर येते। बीड जिल्ह्यामध्ये जे लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता बीडचे जे काही समर्थक आहेत त्यांच्याकडनं पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, केंद्रामध्ये त्यांना पाठवा, राज्यसभेवर त्यांची वर्णी लावावी अशा पद्धतीचा जो ठराव आहे मानूर ग्रामपंचायत असेल आणि त्यासह जे 4 ते 5 ग्रामपंचायत आहेत त्या सरपंचांनी हा अनोखा असा ठराव घेतलेला आहे। माझ्यासोबत सरपंच अशोक पाखरे आहेत। नेमकं काय ठराव तुम्ही घेतलाय, कशा पद्धतीचं राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी करताय? आम्ही याच्यामुळे करतो की हा जो पक्ष आहे सगळ्या लोकांना माहिती आहे की बीजेपी जी आहे फक्त मुंडे साहेबांनी सगळ्या पूर्णपणे इकडे जाऊन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन एवढी केली। त्याच्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की ताईला केंद्रामध्ये जाऊन मंत्रिपद द्यावं। जर मंत्रिपद ताईला जर नाही दिलं तर इथून पुढे आमचं सर्वांचं आमचं 5-6 वाड्यांची ग्रामपंचायत आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे की इथून पुढे आम्ही बीजेपीला कधीही भविष्यात मतदान करणार नाहीत। जर ताईवरती जर त्यांनी आता आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचा विकास फक्त करू शकतात आमच्या लाडक्या ताई पंकजाताई मुंडे त्याच करू शकतात आणि आमची सर्वांची लोकांची इच्छा आहे की मंत्रिपद ताईला भेटलंच पाहिजे। जर नाही भेटलं तर बीजेपीला इथून पुढे आम्ही कधी भविष्यात मतदान करणार नाही। त्याच्या पुढे सांगण्याची सगळ्या लोकांची इच्छा आहे की इथून पुढे कुठलं इलेक्शन येऊ बीजेपीवरती आमच्याकडे फुल्लीच असेल। नाही पंकजाताईंना आता जे विधान परिषद आहे त्यावर घेण्याची चर्चा सुरू असताना तुम्ही राज्यसभेवर काय मागता? नाही त्यांना राज्यसभेवर घेतलंच पाहिजे। आम्ही नाही तर मतदान त्यांना करणारच नाही ते इथून पुढे भाजपला। एवढं आमचं खास निर्णय झालेला आहे। आम्ही एवढं मतदान केलं त्यांना, एवढे मुस्लिम असून आम्ही मतदान त्यांना मानूर गावात। नक्कीच महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।